मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. तूही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही आपली जी काही ईश्वरी असते, तिचा हा नोकरीचा पहिला दिवस असल्यामुळे ती नेमकं मोबाईलवर जे काही मॅप आहे त्यावर आता इकडे आपल्या नोकरीला जिथे जायचे असते त्याचा शोध घेत असते. त्या ठिकाणचा शोध घेत असताना आता इकडे ही थोडीशी टेन्शनमध्ये येते, कारण ईश्वरीला ते ठिकाण सापडत नसतं. दुसरीकडे अनर्व गाडीमध्ये बसून चाललेला असतो. तेवढ्यात आता अनर्वला हा अंजलीचा कॉल येतो. तर अनर्वला लगेच ही अंजली बोलते की काय रे चिंटू, तू अजून कॅफेमध्येच आहे का? तर अनर्व नाही असं बोलतो. अनर्व बोलतो की नाही, मी थोडंसं इम्पॉर्टंट कामाला निघालोय. काही काम होतं का ग ताई? असं पण अनर्व आपल्या ताईला बोलतो. त्यावर आता इकडे अंजली बोलते की नाही, माझं काही काम नव्हतं. लावण्य तुझ्यासोबतच आहे का? त्यावर अनर्व नाही असं बोलतो. त्यावेळेस आता ही अंजली लगेच बोलते की अरे, मी सहज विचारलं. तू एरवी कॉफी शॉपमध्ये कधी जात नसतो ना, त्यामुळे विचारलं, बाकी काही नाही रे. लावण्य काही म्हणाली का तुला दादा? असं पण इकडे ही अंजली चिंटूला विचारते. त्यावर आता हा अनर्व थोडासा टेन्शनमध्ये येतो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की ईश्वरी ही मोबाईलमध्ये मॅप बघून मला थोडंसं हे ठिकाण सांगता का तुम्ही? असं पण इकडे ईश्वरी एका व्यक्तीला विचारते, परंतु तो नाही असं बोलतो. त्यानंतर ईश्वरी आपल्या हातात मोबाईल घेऊन समोर जो एक रिक्षावाला व्यक्ती असतो त्याच्याकडे जाते आणि विचारते की प्लीज मला एवढा रस्ता सांगता का? त्यावेळेस हा रिक्षावाला व्यक्ती त्या मोबाईलमध्ये बघू लागतो आणि बोलतो की नाही नाही, मला नाही सांगता येणार मॅडम, हा रोड नाही माहीत मला. त्यानंतर ईश्वरी बोलते की एक काम करा, मी तुमच्या रिक्षामध्ये बसते आणि पुन्हा ही मॅप डबल याला टाकते आणि तुम्ही मग मला तेवढं बघून सांगा की नेमकं हा रोड कुठे जातोय आणि तिथे मला पोच करा. असं पण इकडे ईश्वरी ह्या जेव्हा रिक्षावाल्या व्यक्तीला बोलते त्यावेळेस तो बोलतो की ठीक आहे, बसा गाडीमध्ये. तर आता इकडे ती त्याच्या रिक्षामध्ये बसते आणि रिक्षा चालू करून तो तिथून निघून जातो. इकडे चिंटूचा आणि ह्या अंजलीचं फोनवर बोलणं चालू असतं. तर अंजली ह्या अनर्वला बोलते की खरं सांग दादा, मला काही प्रॉब्लेम आहे का? मी थोडीशी कन्फ्यूज झाली आहे. त्यावेळेस चिंटू बोलतो की नाही, तसं काहीच गैरसमज तू करून घेऊ नको. इकडे अंजली पुन्हा फोनवर बोलते की आजी तुझ्यासाठी स्थळ बघते. अनर्व लगेच बोलतो की काय, तुम्ही मला न विचारता स्थळ बघताय? असं पण अनर्व आपल्या बहिणीला बोलतो. तर अंजली बोलते की तू एकदा आजीशी बोलून घे, नक्की तुझ्या मनात काय आहे असं आम्हाला सांगून टाक. तर अनर्व भडकतो. अनर्व बोलतो की तुला सांगितलं ना मी आत्ता की माझ्या मनात काही नाही आहे. तर अंजली बोलते की चिंटू, थोडंसं तू ऐकून घे. त्यानंतर इकडे अंजली बोलते की हे बघ चिंटू, आजीच्या मनामध्ये तिच्या नातसुनाविषयी थोड्याशा अपेक्षा आहेत. तिला तुझी काळजी वाटते म्हणून ती म्हणते, बाकी काही नाही. असं पण इकडे हा चिंटू आपल्या बहिणीला बोलतो. त्यानंतर थोडासा चिंटू हा थोडासा चिडचिड करत असताना अंजलीच्या लक्षात येतं. अंजली बोलते की एवढा चिडचिड कशासाठी करतो? मला माहीत आहे तुझ्या गाडीची काच ज्या मुलीमुळे फुटली आहे तीच मुलगी तुझ्या मनात आहे ना? असं पण अंजली अनर्वला डायरेक्टली विचारते. त्यावेळेस आता पाठीमागून आजी सर्व या अंजलीच्या फोनवरील बोलणं ऐकत असतात आणि त्याच वेळेस अनर्व हा थोडासा टेन्शनमध्ये येऊन आपल्या बहिणीला सांगतो की अगं ताई, तसं काही नाही आहे. त्यावेळेस आता इकडे अंजली लगेच बोलते की दादा, तू मला प्लीज सांग ना, तुझ्या मनात काही आहे का? त्यावेळेस आता इकडे अनर्व बोलतो की हे बघ, माझ्या मनात एक गोष्ट आहे. मला खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि ह्या मीटिंगसाठी मला पोहोचावंच, तर एवढंच आत्ता सध्या माझ्या डोळ्यासमोर एक खूप मोठी हे तत्व आहे. असं पण आता इकडे हा अनर्व आपल्या बहिणीला बोलतो आणि बाय चल मी फोन ठेवतो असेही म्हणतो. इकडे आजी लगेच या अंजलीचं सर्व काही फोनवरील बोलणं ऐकतात आणि तेथून पाठीमागेच तसे निघून जातात. पुढे असं बघायला मिळतं की ईश्वरी रिक्षामधून आता या मंदिरासमोर आलेली असते. तर ईश्वरी ह्या रिक्षावाल्या व्यक्तीला बोलते की तिथेच थांबा, मी पटकन मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन येते. तर तो रिक्षावाला व्यक्ती बोलतो की ठीक आहे, जा पटकन या पटकन या. त्यावेळेस आता इकडे ईश्वरी ही या गणू बाप्पासमोर येते, हात जोडून दर्शन घेते आणि जे काही अपॉइंटमेंट लेटर असतं ते गणपती बाप्पाच्या तिथे मूर्तीजवळ ठेवते आणि बोलते की हे आहे माझं अपॉइंटमेंट लेटर आणि आज माझा कामाचा पहिलाच दिवस आहे. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे. तुला तर माहीतच आहे मला ह्या नोकरीची खूप जरूरत आहे. फक्त या वेळी माझ्याकडून काहीतरी गडबड होऊन देऊ नको गणू बाप्पा. असं पण जेव्हा ईश्वरी ही गणू बाप्पासमोर हात जोडून बोलत असते त्यावेळेस जवळ राकेश उभा असतो. राकेश लगेच बोलतो की नाही होणार, नको टेन्शन घेऊ. ईश्वरी वळून बघते तर राकेश जवळ उभा असतो. तर ईश्वरी लगेच राकेशला बोलते की तुम्ही इथे का? तर राकेश बोलतो की हो, मी तुम्हालाही म्हटलं होतं ना की मी कुठेही असलो तरी पण माझ्या दिवसाची सुरुवात माझ्या देवाच्या दर्शनानेच होते. ऑल द बेस्ट बरं का, आज तुमच्या नोकरीचा पहिला दिवस. असं पण इकडे ईश्वरीला बोलतो. त्यावेळेस आता इकडे ईश्वरी बोलते की
मला थोडं टेन्शन आलं आहे. तर इकडे राकेश बोलतो की कसलं टेन्शन, बिनधास्त सर्व काही व्यवस्थित होणार आहे, ऑल द बेस्ट, असं पण राकेश या ईश्वरीला बोलतो. तर ईश्वरी बोलते की सर्व आज पहिलाच दिवस असल्यामुळे आज सर्व नवीनच आहे ना, तुम्ही त्याच ऑफिसमध्ये आहे ना, मग मला एवढं टेन्शन नाही. तर राकेश बोलतो की नाही, मी त्या ऑफिसमध्ये नाही आहे, मी फक्त तुमचं नाव घेतलं आणि तुम्हाला नोकरी मिळाली, असं पण राकेश या ईश्वरीला बोलत असतो. तर ईश्वरी बोलते की प्लीज मला असं गोंधळून टाकून जाऊ नका तुम्ही. त्यावेळेस इकडे राकेश बोलतो की त्या ऑफिसमध्ये माझा एक मित्र आहे, त्याबद्दल मी त्या मित्राला तुमच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्यामुळे ही नोकरी तुम्हाला मिळाली, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचा गणूबाप्पा आहेच तुमच्याबरोबर, असं पण इकडे राकेश या ईश्वरीला बोलतो आणि बोलतो की मी पण आहे. तेव्हा आता ईश्वरी लगेच राकेशकडे बघते. तर राकेश बोलतो की तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर मला कॉल करा, मी आहेच, अधेमध्ये आपण असं भेटतच जाऊ, असं पण ईश्वरीला राकेश बोलतो. ईश्वरी हो असं बोलते. त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलता बोलता जे काही अपॉइंटमेंट लेटर असतं ते ह्या गणूबाप्पासमोरच ठेवून जाण्याची विसरते. तेवढ्यात राकेश पण ईश्वरीकडेच बघून विचार करत असतो. जे काही अपॉइंटमेंट लेटर आहे ते देवासमोरच असतं. राकेश आता आपल्या मनाशी बोलतो की मी तर तुला भेटणारच आहे, ते पण रोज भेटणार आहे, असं पण राकेश आता आपल्या मनाशी बोलतो आणि लगेच हात जोडतो. पुढे असं बघायला मिळतं की आता ईश्वरी ही मंदिराच्या खाली आलेली असते आणि रिक्षामध्ये बसून तेथून जाऊ लागते. त्यानंतर आता इकडे ईश्वरीच्या लक्षातच नसतं की आपलं अपॉइंटमेंट लेटर गणूबाप्पासमोरच राहिलं. दुसरीकडे आजी घरात असतात. आजी थोड्याशा टेन्शनमध्ये असतात. आजी ही आपल्या मनाशी बोलते की आता काय करू, गुरुजींनी तर अनर्वची पत्रिका सांगून खूप टेन्शन दिले मला. गुरुजींचं सर्व काही बोलणं ह्या आपल्या आजीबाईला आठवतं. आजी लगेच डोक्याला हात लावतात. तेवढ्यात आता आकाश तिथे येतो. आकाश बोलतो की काय झालं आजी, तिथे अंजली पण असते. तेवढ्यात आता इकडे आजी ह्या आकाशला सांगते की नंतर इकडे आकाश लगेच आजीजवळ बसतो. तर इकडे आजी बोलते की तुमच्या दोघांमधलं प्रेम असंच राहू द्या बरं का. तर आकाश हो असं बोलतो. त्यावेळेस आजी बोलते की मला तुला एक विचारायचं आहे अर्णव. तेवढ्यात आता इकडे रोहिणी लगेच आकाशला आकाशाचा आवाज देते आणि ही आपली अंजली पण तिथे जाते. तर आता इकडे आजीचं विचारायचं राहतं. तर आता अंजली व रोहिणी दोघेही ह्या आकाशाला विचारतात की तू अर्णव बरोबर गेला नाही का. तेवढ्यात आता रोहिणी बोलते की तो कॅफेत गेलाय. तेवढ्यात आकाश बोलतो की नाही नाही, तो कॅफेला नाही जाणार, तो ऑफिसला गेलाय. त्यावेळेस इकडे रोहिणी लगेच बोलते की ती पण ऑफिसमध्ये आहे का. तर आजी बोलतात की ती कोण. तेवढ्यामध्ये अंजली लगेच बोलते की मीटिंग ऑफिसमध्ये असेल. आता अंजलीला काही सत्य समजून द्यायचं नसतं, परंतु रोहिणी काही ऐकायला तयार नसते. तेवढ्यात आता अंजली आपल्या आकाशकडे बघत असते. तर आता इकडे आजी ह्या अंजलीला बोलते की मला थोडंसं दुधामध्ये गुलकंद घालून आणून देतेस का गं, मला थोडी ॲसिडिटी झाली आहे, असं आजी या अंजलीला बोलतात. थोड्यामध्ये आता ह्या अंजलीच्या लक्षात येतं का मामीला पण इथून घेऊन जावं. आजी या आता तिथून त्या दोघींना काढून देतात. तर आता इकडे आजी या आकाशला बोलतात की बरं झालं त्या गेल्या. मला एक म्हणायचं, अर्णवची कुणी एखादी खास मैत्रीण आहे का रे तुझं आणि अर्णवचं खूप जमतं, असं आजी या आकाशला विचारतात. तर आकाश लगेच बोलतो की इतका काय आपला अर्णव कामात बिझी आहे, त्याला अशी कुणी फ्रेंड वगैरे काही नाही आहे, त्याला वेळ तर पाहिजे ना मुलींकडे बघायला, फ्रेंड व्हायला, असं पण इकडे आकाश आजीला बोलतो. तेवढ्यात अर्णवचा कॉल येतो. आकाश लगेच बोलतो की बघ अर्णवला किती आयुष्य आहे, त्याचाच कॉल आलाय. तर तेवढ्यात अंजली ही आजीसाठी गुलकंदाचं दूध आणून देते. तर आकाश फोनवर बोलू लागतो, अर्णवशी बोलत असतो. तर आता फोन ठेवल्यानंतर आकाश आपल्या आजीला बोलतो की चल बाय आजी, निघतो मी, मला जायचे काम आहे. तर आकाश तिथून उठून जातो. तेवढ्यामध्ये ही आजी लगेच या आपल्या अंजलीला विचारते की अगं अर्णव. तर इकडे अंजली बोलते की आई मी जेवणाचं बघून येते. आजी आपल्या मनाशी बोलतात की अर्णवच्या आयुष्यामध्ये कुणी जर मुलगी असेल ना, हे शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही आहे. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ईश्वरी ही या रिक्षामध्ये बसून इकडे ह्या लोकेशनच्या ठिकाणी आलेली असते आणि त्या रिक्षावाल्या दादाला बोलते की इथेच माझं लोकेशन आहे, इथेच हे सात्विक फॅशन्स आहे, इथेच जायचं आहे मला. त्यानंतर आता इकडे ही आपली ईश्वरी त्या रिक्षावाल्या दादाला बोलते की ठीक आहे इथेच जायचं मला, तुमचे पैसे किती झाले. तर ते बोलतात की 80 रुपये झाले. तर ईश्वरी पर्समधून पैसे काढून देते आणि इकडे आता ह्या सात्विक फॅशनचा जो काही समोर बोर्ड लावलेला असतो त्याकडे बघत राहते. त्यानंतर इकडे आता ईश्वरी बोलते की येथर ऑफिस दिसत नाही, हे गोडाऊनच दिसतंय. त्यानंतर आता इकडे गेटच्या तिथे ही ईश्वरी येते, वॉचमन समोर असतो.
ईश्वरी बोलते की मला आतमध्ये जायचं आहे, जाऊ का? तर तो वॉचमन हो असं बोलतो. ईश्वरी गोंधळून गेलेली असते, थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते. ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की हेच ऑफिस असेल ना माझं, इथे तर सर्व कामगारच दिसतात, एकही बाई दिसे ना इथे मला, असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते. नंतर ईश्वरी आता आपल्या मनाशी बोलते की एकदा मी अपॉइंटमेंट लेटरवर ॲड्रेस चेक करते आणि ते लेटर आता पर्समध्ये बघू लागते. ते लेटर तर गणू बापासमोर ईश्वरी विसरलेली असते. आता इकडे ईश्वरी टेन्शनमध्ये येते, लेटर कुठे गायब झालं असं ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलून मध्ये ईश्वरी खाली बसते आणि त्या पर्समधील सर्व काही साहित्य खाली काढून ठेवते. नंतर ईश्वरी आठवू लागते की लेटर कुठे ठेवलं असेल. आज पहिलाच दिवस, अपॉइंटमेंट लेटर तर लागणारच आहे, आता काय करू मी, असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते. तेवढ्यात अनर्व पाठीमागे घेऊन गाडीमध्ये बसून येतो आणि गाडीमधून खाली उतरतो. तेवढ्यात त्याला समोर ईश्वरी दिसते. आता इकडे अनर्व हा फोनवर बोलत असतो. ईश्वरीला त्याचा आवाज ऐकू जातो. इकडे ईश्वरी लगेच बोलते की हा तर इथे, हा कसा इथे, मला आता भास व्हायला लागले की काय याची, जाऊ दे मरू दे, मला आता अपॉइंटमेंट लेटर्स बघू दे, असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते. पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अनर्व आतमध्ये आलेला असतो. त्यानंतर आता इकडे अनर्व आतमध्ये येतो, सर्व काही क्वालिटी चेक करू लागतो. त्याला क्वालिटी आवडलेली नसते. अनर्व खूप भडकतो आणि ते जे काही कामगार असतात त्यांच्यावरच हा अनर्व भडकतो. इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते. ईश्वरी बोलते की गणूबाप्पा काय करू मी, माझं अपॉइंटमेंट लेटर हरवून गेलं. आता मी राकेशजींना कॉल करते आणि त्यांना सांगते की माझं लेटरच हरवलं, आता काय करू. आणि त्या पर्समध्ये सर्व काही जे साहित्य बाहेर काढलेलं असतं ते पुन्हा आतमध्ये ठेवते. परंतु आता ईश्वरीचा रुमाल तिथेच पडतो. त्यानंतर आता ईश्वरी थोडीशी पुढे येते, तो रुमाल वाऱ्याने उडू लागतो. तिकडे ईश्वरी पुन्हा या राकेशला फोन लावू लागते. राकेश काही फोन उचलायला तयार नसतो, कारण आता राकेशचा फोन घरात असतो आणि राकेश पण रूममध्येच असतो. तेवढ्यात आता ईश्वरीचा फोन आलेला राकेश बघतो. ईश्वरीचा फोन आलेला इकडे राकेशला बघून खूप आनंद होतो. आता इकडे राकेश हा अंजलीला कुठे आहे ते बघू लागतो. तेवढ्यात आता अंजली पाठीमागून येऊन उभी राहते. इकडे राकेश आता तो फोन उचलणार, तेवढ्यात अंजलीचं लक्ष पूर्ण राकेशवरच असतं. इकडे ह्या राकेशने ते नाव इंदोरवाला असं सेव्ह केलेलं असतं. इकडे अंजली बोलते की कोण आहे हे, तुम्ही तर कुणाचा फोन आलाय आणि फोनकडे बघून एवढं हसताय, असं अंजली ही राकेशला बोलते. त्यावर राकेश अंजलीकडेच बघत राहतो. त्यानंतर आता इकडे राकेश बोलतो की अगं वकिलाला कुणाचा फोन येणार, सर्व काही क्लायंटचेच फोन येणार ना. तेवढ्यात अंजली बोलते की क्लायंटचा नका म्हणू, तर चौथीचा फोन आहे असं म्हणा, कारण एक दिवस तुम्हाला जरी सुट्टी असली तरी पण आता मीच तुमच्या क्लायंटशी एकदा बोलते, दाखवा इकडा तो फोन इकडे, असं पण अंजली ही राकेशला बोलते. तेवढ्यामध्ये आता इकडे अंजली बोलते की मी आता तुमच्या क्लायंटशी बोलते आणि त्यांना सांगते की एक दिवस माझ्या नवऱ्याला सुट्टी आहे, मग मला एक दिवस माझ्या नवऱ्याबरोबर घालू द्या. तेवढ्यात आता इकडे हा राकेश तो फोन स्विच ऑफ करतो आणि अंजलीच्या हातात देतो आणि बोलतो की लाव. त्यावेळेस आता इकडे ही अंजली तो मोबाईल हातात घेते आणि बोलते की तुमचा फोन तर बंद आहे. तेवढ्यात आता राकेश बोलतो की अगं आत्ता तर चालू होता ना. तेवढ्यामध्ये ही अंजली बोलते की काय झालं असेल त्या फोनला. त्यावेळेस आता इकडे ही अंजली बोलते की बहुतेक बॅटरी डिस्चार्ज झाली असेल. तर राकेश बोलतो की दाखव इकडे, मी त्याला चार्जिंगला लावतो. त्यावेळेस अंजली बोलते की बरं झालं तुमचा फोन डिस्चार्ज झालाय, आज आपण आज कुठेतरी फिरायला जाऊयात, असं म्हणत अंजली ही राकेशला तिथून घेऊन जाऊ लागते. आता राकेश आपल्या मनाशी बोलतो की काय कटकट आहे. अंजली ही राकेशला हाताला धरून बाहेर घेऊन जाते. इकडे सारखी सारखी ईश्वरी आता या राकेशच्या मोबाईलवरती फोनवर लावत असते, तर राकेशचा फोन स्विच ऑफ येत असतो. तर आता इकडे ही ईश्वरी बोलते की एवढ्यात तर रिंग वाजत होती आणि आता तर ऑफच झालाय. तर आता ईश्वरी बोलते की नाही मला आतमध्ये जावं लागेल. आता ही ईश्वरी इकडे आतमध्ये एंट्री करते आणि कुणी इकडे तिकडे आहे की नाही ते बघू लागते. त्यानंतर ईश्वरी आतमध्ये येते आणि ईश्वरी आतमध्ये आल्यानंतर ह्या अनर्वचा आवाज या ईश्वरीच्या कानावर पडतो. ईश्वरी बोलते की आता काय, त्या बिनपगारी आणि फुल अधिकारीचा आवाज पुन्हा माझ्या कानावर, असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते. आणि थोडीशी पुढे जाऊन डोकावून बघते तर दुसराच एक मॅनेजर आता ईश्वरीला दिसतो. तर ईश्वरीला आता बरं वाटतं की हा अनर्व इथे नाही आहे म्हणून, परंतु अनर्व थोडा पुढे असतोच. तर आता इकडे ही ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की मला तर त्या भडकू चंदाची भासच व्हायला लागली. आता मी माझा अपॉइंटमेंट लेटर हरवलं त्याचा मला विचार करावा लागेल, असं पण इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलते. त्या माणसांशी मी जाऊन डायरेक्ट बोलू का, असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते. त्यानंतर आता इकडे अनर्वचं त्या मॅनेजरशी बोलणं चालू असतं. ईश्वरी डायरेक्टली आता सर्वांसमोर येते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही ईश्वरी जी असते ती ह्या अनर्वच्या मॅनेजरसमोर येते आणि बोलते की मला इथे जॉब मिळालेला आहे, इथेच माझा जॉब आहे का. तेवढ्यात आता हा मॅनेजर बोलतो की बघू द्या अपॉइंटमेंट लेटर.
आता तर लेटर या ईश्वरीकडे नसतं. ईश्वरी बोलते की सर माझं लेटर विसरले. तेवढ्यात आता ह्या अनर्वचा एक मेसेज या ईश्वरीच्या मोबाईलवरती येतो आणि ईश्वरी तो मोबाईलवरती आलेला मेसेज वाचू लागते आणि बोलते की भडकूचंदचा पुन्हा आला मेसेज. त्यानंतर आता इकडे ईश्वरी ही बाहेर येते. तर आता राकेश हा फोनवर बोलत असतो. तर राकेश बोलतो की अहो प्लीज असं काही करू नका, माझं घरातलं सामान फेकू नका. तेवढ्यात आता ईश्वरी तिथे जाते आणि बोलते की काय झालं. तर राकेश बोलतो की माझं 3 महिन्यांचं रूमचं भाडं थकलं होतं, त्यामुळे माझं त्या भाडेकरूंनी सर्व काही सामान रोडवर फेकून दिलं. असं पण इकडे हा राकेश ईश्वरीला सांगतो. ते ऐकून ईश्वरीला खूप टेन्शन येतं. तर मित्रांनो, आता नेमकं पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.